मला अजून मी निष्कर्षाप्रत आलो नाही. पण जे कागदपत्र तुम्हाला दाखवले, मी तर आताच आलो घरामध्ये, मी पाहिलं तुम्हाला सीडीचे हे दाखवलं, कव्हर सगळे दाखवले, उरलेल्या सीडी पण आता माझ्याकडे आहे, उरलेल्या सीडी पण आहे त्याही तुम्हाला दाखवल्या. आणि यामध्ये एक लक्षात येतं की टार्गेट कागदपत्रांवर का करण्यात आलं. म्हणजे चोरायचं असेल तर चांदी सोनं वगैरे जे काही चोरायचं आहे, पण महत्वाचे कागदपत्रच का चोरी गेले. आणि त्याच्यातले काही कागदपत्र बाकी त्यांना म्हणजे कुणाला तरी माहिती आहे की त्याच्यामध्ये जे अति महत्वाचे कागदपत्र आहे ते बेडरूम मध्ये आहे, आणि जे कमी महत्वाचे कागदपत्र त्या खालच्या बेडरूम मध्ये आहे, आणि ते कुलपात होतच सगळे कुलपात तोडूनच घेऊन गेले. पण जेवढे काही खालच्या कागदपत्र होते जवळपास 450-500 झेरॉक्स कागदपत्र हे या ठिकाणी चोरी गेलेले आहे. आणि हे सारेच्या सारे कागदपत्र मी माहितीच्या अधिकारातच मिळवलेले आहे, काही टेंडरचे आहे, काही याच्या संदर्भातले आहे. आणि याच्यामध्ये कोट्यवधी रुपयाचा गैरव्यवहार झाला असं मला वाटत होतं, म्हणून त्याचा अभ्यास करण्यासाठी मी आपल्या एका 2-3 इंजिनियर मित्रांना पण ते दिलेलं आहे. पण तेवढेच नेमक्या कागदपत्र कसे गायब झाले याचाही मला आश्चर्य वाटतं. बाकी तर कागदपत्र घेऊन जाण्याचा काही हेतू किंवा उद्देश दुसरा असू शकत नाही, काहीतरी कुणाला तरी माहिती असल्याशिवाय ते गेलेच नाही. सीडी आणि ते कागदपत्र होते ते काही नेत्यांसंदर्भातले भ्रष्टाचाराचे सीडीच्या संदर्भात तर मी तुम्हाला फार माहिती देऊ शकत नाही. बऱ्याचशा गोपनीय आहे, काही बऱ्याचशा माहिती माझ्याकडे जी आहे ती आताही आहे, तुम्हाला मी दाखवू शकेल थोडेफार त्यातले चित्र त्याच्यामधून, म्हणजे तुम्हाला त्याच्या माध्यमातून अंदाज येऊ शकेल. किंवा माझ्या मोबाईल मधूनही काही आहेत, ते तुम्हाला कधी एकांतात व्यक्तिगत असं आहे, ते पर्सनल असल्यामुळे जरा दाखवायला व्यक्तिगत मी दाखवू शकेल तुम्हाला सारा जो माझ्याकडे आहे ते, पण कोणाच्या पर्सनल बाबीमध्ये पडू नये म्हणून मी अजून तरी आहे त्याच्यामधून शांत आहे. जे कोण मला आश्चर्य एवढंच आहे की यांना माहिती आहे कसं की शिडी या ठिकाणी ठेवलेली आहे, आणि त्यातल्या त्या निम्म्या शिडी गेल्या आणि निम्म्या शिडी शिल्लक राहिल्या, हे कसं होऊ शकतं. कागदपत्रांना नेण्याचा हेतू काय आहे. बाकीचा सगळा चोरीच्या उद्देशाने जाऊ शकतं, सामान जाऊ शकतं, कागदाच्या गठ्ठ्यांना ते काय करणार आहे. एक प्रकारे त्यांच्या दृष्टीने रद्दी होती, माझ्या दृष्टीने ते महत्वाचं होतं. केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या पंपावरती ज्यावेळेस दरोडा पडला त्यानंतर गिरीश महाजन जे आहेत हे म्हटले होते की खडसेंची जी प्रॉपर्टी आहे त्याचं रक्षण आता सरकार करू, आम्ही करू, त्यांनी काळजी करू नये म्हणून. मला वाटतं हा प्रश्न त्यांना विचारला जाईल सोयीचा आहे. या कागदपत्र आणि सीडी चोरी गेली पाहता यामध्ये राजकीय काही तुम्हाला वाटतं? पोलीस तपास करत आहे आणि मला जे काही दाखवायचं आहे मी पोलिसांना पण दाखवणार आहे, आणि त्यांनी त्या दृष्टीने तपास करावा असं विनंती पण करणार आहे. पण आज मी निष्कर्षाप्रत येऊ शकत नाही या गोष्टीच्या, जोपर्यंत पोलीस तपास माझ्याकडे जी माहिती आहे तुम्ही स्वतःहून पोलिसांना देणार आहे. जे काही माझ्याकडे उपलब्ध पुरावे आहेत ते मी पोलिसांना देणार आहे. पोलिसांनी त्या दृष्टीनं चौकशी करावी अशी माझी अपेक्षा आहे. या सीडी मध्ये जे आपण म्हणताय वापरला की गहाळ झालाय, सगळं चोरी झाला असं शब्दाने वापरला. सीडी आणि कागद चोरी झालं वाटतंय की गहाळ झालं वाटतंय? गहाळचा संबंध कुठे, मी बोललोच नाही गहाळ झालं, चोरीच झाली ना. गहाळ विषयालाच कुठे, चोरीच आहे. गहाळ म्हणजे मग ते हरवले होते. तुम्ही स्वतः जाऊन तपासणी केली, नेमक्या किती शिड्या होत्या त्या तुम्ही पूर्ण पाकिट तपासलंय होते? किती शिड्या जे माझ्याकडे किती होत्या व्हायच्या हे इकडे ठेवलंय नाही, हे इकडे बाजूला ठेवलंय. एकंदरीत किती शिड्या होत्या मोदी याच्यात, आणि याच्यात किती आहे. आता याच्यात दुसरा एक तुम्ही अनेक मोठी प्रकरणांसंदर्भात मोठे गौप्यस्फोट केले, त्या संदर्भातले काही कागदपत्र होती का, आणि हे ठरवून झालेलं दिसतंय का? कारण तासाभरापूर्वी लाईट बंद होतात परिसरातले, नंतर 10 सीडी याच्यामधल्या घेऊन गेलेल्या आहे. पाकिट तसंच ठेवलेलं आहे, सीडीच्या कव्हर मधून याच्यातून ते काढून गेलेले आहे. आणि यातल्या ज्या 7 सीडी आहेत त्या बाकी 7 सीडी याच्यामध्ये आहे. चोरून नेला त्याच्यात काही महत्वाच्या होत्या का? तर मी पाहिल्याच नाही ना, पाहिल्याशिवाय मला तुम्हाला सांगता येणार नाही. पण ह्या ज्या आहे सीडी, तर ह्या आहे माझ्याकडे, हे मी तपासून घेतो, पोलिसांनाही दाखवतो.
हो, आपण आता मगाशी म्हटलं की सीडी असेल किंवा मोबाईल असेल काही खासगी आहेत आणि मी तुम्हाला दाखवू शकतो ते खासगी जे व्हिडिओ फोटो जे काही असेल ते कुठल्या राजकीय व्यक्तीचे बिल्डरचे कुणाचे आहेत नेमके? काय आहे जर तपासाचा भाग आहे. आता मी कुणाचंही नाव घेऊ इच्छित नाही किंवा कुणावरही आक्षेप किंवा आरोप किंवा गंगुली निर्देश सुद्धा मी करणार नाही. पोलीस चौकशी करतील. एकंदरीत मला एवढंच म्हणायचं आहे की चोरी करायची आहे तर चोरीच्या हेतून आला असता तर चोरी केली असती. परंतु या ठिकाणी सीडी जाणं किंवा ते सगळे कागदपत्र जाणं सगळ्या ऑडिओचे जे माझे काही पेन ड्राईव्ह होते ऑडिओचे ते पेन ड्राईव्ह जाणं. पेन ड्राईव्ह तर माझ्याकडे जवळपास 30-35 पेन ड्राईव्ह होते त्यामधले. आणि हे सगळे पेन ड्राईव्ह त्याच्यातले नव्हते, सगळे सिनेमाच्या गाण्यांचे होते. पण तेही उचलून ते घेऊन गेलेले आहेत. पेन ड्राईव्ह मध्ये असं विशेष काही नव्हतं. ते पिक्चरचे गाणे मला आवडतात त्या पेन ड्राईव्ह ते घेऊन गेले सगळे ते सगळे. महत्वाचे राहिले बोलशील त्यांना पेनड्राईव्ह अजून तुमच्याकडे. काय मला माहिती नाही पेन ड्राईव्ह दिसतं का. जिल्हाधिकाऱ्याचा बंगला आहे, त्याच्या अंतरावर पोलीस स्टेशन, न्यायाधीशांचे घर आहे. हाय प्रोफाईल एरिया आहे. हा प्रोफाईल मध्ये हा घटना घडते. पोलिसांची मिली वगैरे वाटते काय मध्ये? नाही, मगाशी मी सांगितलं की या जिल्ह्यामध्ये गुन्हेगार 2 नंबरवाले, जुगारवाले, नार्कोटिक्सवाले एवढ्या मोठ्या प्रमाणावर अलीकडच्या कालखंडामध्ये निदर्शनास आले की या निष्कर्षाप्रमाणे जायला हरकत नाही की पोलीस आणि या गुन्हेगारांचं संगनमत असावं. हो,